गंमत शब्दांची लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे अंक. आजी या अंकांची ही गंमतच आहे नाही. मनू गणित सोडवता सोडवता मध्येच म्हणाली, का ग काय झालं? बघ ना, इतक्या मोठ्याल्या संख्या गणितात अभ्यासाला असतात, पण त्यात शून्यापासून 9 पर्यंतचेच अंक असतात. पण इतकीच नाही का या अंकांची गंमत, अजून सुद्धा आहे. ए आजी सांग ना मला, म्हणून लगेच वही बंद केली. आता तू म्हणतेस ते अंक म्हणजेच गणितातले आकडे. पण तू कधी कधी मांडीवर झोपतेस ना माझ्या, त्या मांडीच्या वरच्या भागाला सुद्धा अंक म्हणतात बर का. हो आजी, हे मी वाचलंय समानार्थी शब्दांमध्ये. एवढंच नाही बर का मनू, 1 अंकी नाटक, 2 अंकी नाटक हे सुद्धा तू ऐकलं असशील. अर्थात 1 अंक म्हणजे नाटकाचा एक भाग किंवा पूर्वार्ध आणि दुसरा अंक म्हणजे उत्तरार्ध. अच्छा, म्हणून मग 1 अंक झाला असं म्हणून बेल वाजवली जाते. अगदी बरोबर. आणि आपल्याकडे येणारी मासिक तू बघतेस की नाही, प्रत्येक महिन्याला मासिक येतं बघ, त्या मासिकांना प्रत्येक महिन्याचा अंक असं म्हटलं जातं. आणि काही विशिष्ट असेल त्या अंकांमध्ये तर त्याला विशेषांक असं म्हटलं जातं. आणि माहितीये का मनू तुला, आपली भुवई आणि कान यामधला जो भाग आहे ना, मनून लगेच भुवई आणि कानामधला भाग आजीला दाखवला. अगदी बरोबर. त्या भागाला सुद्धा आपण एरवी कानशील वगैरे असं म्हणतो, पण त्याला देखील अंक असंच म्हणतात बर का मनू. गंमत शब्दांची लेखन वर्षा चौगुले, वाचन ऐश्वर्या बेहरे.